हाय गाईज, तर पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त असाल. तर आत्ताच मम्मी आणि दादा वहिनी येऊन गेले घरी. बाहेर गेले होते काही कामानिमित्त, तर गावी जाताना इकडे येऊन गेले घरी. तर मस्त पोहे आणि चहा दिला त्यांना. हे बघा पोहे, त्यावर मस्त शेव घालून दिला आणि चहा गरमागरम दिला. चहा नाश्ता वगैरे झाला आणि मग थोडा वेळ थांबले होते. मग त्यानंतर मग घरी गेले. आम्हाला पण जायचं होतं शेतात. तर आम्ही चाललो आहे शेताला आता. रानावर औषध मारायचं होते म्हणून, आणि आम्ही औषध घरी विसरलो. अर्ध्या रस्त्यावर आल्यावर समजलं. मग हे जाऊन घेऊन आले औषध. मग आम्ही गेलो शेतात. हे बघा आमचं घर शेतामधलं. हे ते नारळाचं झाड आहे. बाकी सगळं भात लावले इथे. हे बघा, हे इथे एक झाड आहे आंब्याचं. ह्याचे आंबे तर खूप छान आहेत, पण यावर्षी आंबेच लागले नाहीत त्याला. काय झालं काय माहिती. वातावरण तर खूप भारी आहे इथे. खूप छान वाटतं इथं आल्यावर. भात थोडं थोडं आता उगवले. पेरणीनंतर एकदाच पाऊस पडला आहे, त्यामुळे अजून भात काय उगवलं नाही लवकर. कुठेतरी उगवले. मग आम्ही ह्यांनी औषध मारले. मग आम्ही घरी येत होतो, तर हे बघा मध्येच माकड बसलेत खूप सारे. इथे भुईमुग आहे, ते खात आहेत लोकांचे. सगळं खराब करून टाकणार ते. हे बघा कसे खात आहेत. कितीतरी माकडे होती इथे. त्यानंतर आम्ही घरी आलो. तर आज यांनी फिश आणले होते. हे बघा मस्त फ्रेश असे होते. आता तयार करणार. हे बघा झाले माझे करून जेवण. ही बघा आमटी, आणि इथे फिश फ्राय केलेत. हे बघा. तर हा छोटासा ब्लॉग होता. तर कसा वाटला ब्लॉग तुम्हाला हे नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.